राज्यातल्या 2 विधानसभा पोटनिवडणुकांचे अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. सगळ्या राज्याचं लक्ष लागलेली बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न फसल्याचं दिसतंय. सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिलाय. शिवाय अनेक अपक्षही मैदानात आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं नसल्याचं सांगत एका अर्थी काँग्रेसची बाजू उचलून धरली आहे. सुनेत्रा पवारांच्या सहकाऱ्यांना मात्र काँग्रेसची समजूत घालण्याची अजूनही अपेक्षा आहे. बारामतीमध्ये आज दिवसभरात काय घडलं बघूया, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानसभा प्रवेशाची पहिली पायरी चढल्यात. पवार कुटुंबियांच्या पारंपरिक बारामती मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजितदादांच्या अपघाती निधनामुळे होत असलेली ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि बारामतीकरांसाठी भावनिक झाली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणीनं भावूक झाल्या. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीच्या तमाम बड्या नेत्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हजर होते. देशभरातल्या विधानसभा निवडणुकांच्या सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम बारामतीत मोडेल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. निवडणूक बिनविरोध व्हावी, आणि जर काही निवडणूक बिनविरोध होणारच नसेल तर शपथ सांगतो, 52 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला दिले. आजवर देशामध्ये कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोण उमेदवार विजय झाला असेल सर्वाधिक मताने, त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मताने बहिणींना निवडून आणायचं, अशा पैसा संकल्प आपण सर्वांनी मिळून करावा, ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्राची जनता हे आव्हान करताय काँग्रेसला की या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू नका. तुम्ही जर निवडणूक लढलात तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमचा जेवढा दारुण पराभव आतापर्यंत झाला नाही, तेवढा दारुण पराभव बारामतीकर करतील. खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चॅलेंज करायचं आहे काँग्रेसच्या नेत्यांना. तटकरे आणि बावनकुळेंनी अशी विक्रमाची भाषा करण्याचं कारण ठरली आहे काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह महायुती आणि अगदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आवाहन करूनही बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम राहिली आणि आकाश मोरे यांनी अर्जही भरला. आम्ही सक्षमपणे लढणार आहोत. आम्ही विजयासाठी लढणार आहोत. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढणार आहोत. पुरोगामित्व टिकण्यासाठी लढणार आहोत. हे भाजपच्या दुटप्पी धोरणावर आपला महाराष्ट्र समाज सुधाकरांमुळे ओळखत होता, आता बुवा बाजींमुळे ओळखतोय. म्हणून आम्ही युतीला विरोध आहे. आम्ही युतीचं जे काही कार्यपद्धती आहे त्याच्या विरोधात आम्ही बंड पुकारलेला आहे. फार चुकीचं अडचण आहे. त्यांनी दिलेलं वर्षाचा अधिकार आहे, त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोर सुद्धा कोण लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत करायला.
राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसची अजूनही समजूत घालण्याचा प्रयत्न करणार का, याबाबत सध्या संभ्रम आहे. कारण पक्षाचे क्रमांक 2 आणि क्रमांक 3 चे नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे काँग्रेसला विनंती करणार असल्याची भाषा करतायत. तर अजितदादांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी मात्र काँग्रेसशी चर्चा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नव्हे तर बारामतीत निवडणूक लढणं हा महाराष्ट्र काँग्रेसचा डाऊनफॉल असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रयत्न पण आहे आणि आमची विनंती पण राहील काँग्रेस पक्षाला की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जी एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला. त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनीला त्यांनी मदत करावी. काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत. त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल. त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्त्वाचे लढण्याचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज मागे घेण्याची विनंती करणार का अन काँग्रेस माघार घेणार का हे नक्की नसलं तरी बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं एव्हाना तरी स्पष्ट झालंय. काँग्रेसखेरीज एकाही मोठ्या पक्षानं अर्ज दाखल केला नसला तरी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक उमेदवारी फेम अभिजित बिचुकले यांच्यासह करुणा मुंडेंनीही बारामतीतून आपला अर्ज भरलाय. तो बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही कुठेतरी वाचवायचा आहे मला. त्याच्यासाठी मी आज मुंबईमधून इथे फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे. फक्त लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेलात का दुसरं काही कारण आहे? दुसरं तो काही कारण नाही आहे. आज धन्या मुंडे पण होता इकडे, तो त्यांना पण मला दाखवायचा आहे आणि धन्या मुंडे वहिनीसोबत उभे राहणार आहे की बायकोसोबत हे पण मला बघायचं आहे. त्याच्यासाठी मी आलेली आहे. खूप काही विकास झालेला आहे. तो हे सगळे खूप मुद्दे आहे. लाईट, रस्ता, बिजली, पाणी, शेतकरी जे आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये परेशान आहे. ते सगळे मुद्दे तो कॉमन मुद्दे आहेच आहेत. मात्र इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्या शिष्टाईनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अर्ज न भरण्याचा ऐनवेळी निर्णय घेतला. वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना बारामतीचं वातावरण भावूक झालं असताना एका बॅनरनं बारामतीकरांचं लक्ष वेधून घेतलं. प्रशासकीय भवनाच्या कंपाऊंडवरती हा लागलेला फलक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अजितदादांचे फक्त नाव पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही. आणि खाली लिहिलं आहे समस्त दादा प्रेमी. हा फलक कुणी लावला हे मात्र अद्याप समजू शकलं नसलं तरी मात्र सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांचं लक्ष या ठिकाणी गेलं आणि तेव्हापासून हा जो बोर्ड आहे तो चर्चेत आहे. अजितदादांच्या आठवणीनं पाणावलेले डोळे, काँग्रेसच्या उमेदवारीमुळे धुसफूस अन विक्रमी मताधिक्याच्या आणाभाका, या सगळ्यात शासकीय भवनाबाहेर असलेला हा फलकही दिवसभर बारामतीत चर्चेचा विषय राहिला.
अर्थात पटेल तटकरेंवर बारामतीकरांची ही खरंच नाराजी आहे की कुणाचा खोडसाळपणा हे स्पष्ट नाही. जयदीप भगतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.